जगद्गुरु तुकोबाराय आपण जर गाथ्यामध्ये पाहिले भाऊ, कीर्तनाला प्रारंभ झाला, 3 अंगाने आपल्याला पाहायला भेटतात. कोणते 3 अंग आहेत तुकोबारायांचे? संसारी तुकाराम महाराज, साधक तुकाराम महाराज आणि सिद्ध तुकाराम महाराज. आणि पारमार्थिकाच्या दृष्टिकोनातून साधक काल फार महत्वाचा आहे महाराज. माणसाच्या जीवनात साधना घडावी, साधक काल महत्वाचा आहे. बऱ्याचशा वेळेला महाराज आमचं वाटचाल सध्या अशी चाललेली माझ्यासारख्याची की पटकून सिद्ध काल कसा येईल. हो, म्हणून सरळ रस्त्यानं नाही जरी जाता आलं तर आड रस्त्यानं कव्हायना पण जाऊन कॉपी करून लोकांचं बघून, हो, पण सिद्ध अवस्थेला पण नाही दादा. परमार्थात एवढी गडबड करून नाही ना चालत, नाही चालत. तुका म्हण नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वीण, प्राप्त काळ घडी आल्या वीण, प्राप्त काळ घडी आल्या वीण. तुका म्हण नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वीण, प्राप्त काळ घडी आल्या वीण, प्राप्त काळ घडी आल्या वीण. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या वीण. काही काळ जावं लागतो बरं का दादा. काळ गेल्यानंतर महाराज, हो, मग ती योगायोगानं अनायश आहे महाराज, त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. अहो, प्राप्त काही काळ जावं लागतं महाराज. श्रीमंताची ताई महाराज 11 लाख रुपये देऊन बापानं लग्न केलं, टोले जंग लग्न केलं महाराज. पंचक्रोशीमध्ये चर्चा झाली महाराज. लग्न वैशाखात झालं आणि भाद्रपद महिन्यामध्ये महाराज ती सासरची 25-50 माणसं घेऊन ताई बापाच्या घरी आली. गावकरी सगळे गोळा झाले, पाटील, पंच. आणि तिथल्या पंचानं तिकडच्या विचारलं गावच्या इथल्या पाटलाला, पाटील विचारा तुमच्याच लेकराला. ताई 3-4 महिन्यातच परत आली गावामध्ये. 50 माणसं घेऊन आली. तिकडच्या पंचाला विचारलं, पाटील तुम्ही विचारा, पंच विचारा काय चुकलं. आणि मग गावातले पंच पुढं आले. सांगितलं, बाई बाळा, अरे बापाने घंटाभर बघायचं लग्न केलं. ज्या लग्नाचं वर्णन माझ्या तुकोबाराने गाथ्यात केलं, साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. हो, आपल्या घरी लग्न जर केलं ताईचं, कन्यादान केलं, होम हवन केलं, यथाशक्ती अन्नदान केलं, पृथ्वी दानाची पुण्याई त्या बापाला पदरात पडत असते. मात्र लॉन्सला केल्यावर नाही बरं का. हो, बापाच्या घरी आणि असं लग्न केलं दादा. हो, पाटील म्हणतात, ताई काय झालं बाळा. पंचही पुढं आले, पाटील पुढं आले. तिकडची मंडळी तर शांतच बसली होती ना. सांगितले, बाळा तुला काय त्रास आहे रे, 4च महिन्यास तू परत आलीस. आणि मग ताईनं गोड उत्तर दिलं बरं का, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हो, ताई म्हणली, 4 महिने झालं माझं लग्न होऊन, मी नांदायला जाऊन. हो, 4 महिने झाले मी घरातल्या माणसाची एका शब्दाची वाट बघते. आज तरी मला या शब्दाने हाक मारतेन, उद्या तरी त्या शब्दाने हाका मारतेन. कोणत्या शब्दाची ताई तू वाट बघू लागली? ती म्हणू लागली, मला सासू कशी म्हणेना. माझा मुद्दा संपला. ताईला 4 महिन्यात सासूचा काल येईल का भोगायला? नाही ना दादा. काहीतरी काळ जावा लागेल ना दादा. तसं परमार्थात सुद्धा महाराज सिद्ध काल येण्यासाठी साधक अवस्थेतून जावं लागेल ना. पण दुर्दैव आहे महाराज आमचं. हो, काय सांगावं तुम्हाला. नाही संत चिन्हे उमटली अंगे, उपदेशाला प्राप्त उपदेशाला पात्र झाला, उपदेशाला प्राप्त झाला. नाही संत चिन्ह उमटले अंगी, उपदेशाला पात्र झाला, उपदेशाला पात्र झाला, उपदेशाला पात्र झाला. तुकोबारांनी याच अभंगामध्ये काही पुढे दृष्टांत दिलेत महाराज. शिनले ते गेले शिनले आपाशी, झाली त्या दोघाशी एक गती. अहो, शिनलेला माणूस शिनलेल्या माणसाकडे गेला. सांगा,
कुणी कोणाला विसावा द्यायचा? दोघं सारखेच ना महाराज. एका माणसाला डोळ्याचा आजार झाला आणि त्याला एका माणसाची दोन माणसं दिसू लागली. बरं ते बाहेर काही असो ना महाराज, पण ते दररोज पावलो पावली घरामध्ये महाराज. हो, दोघाचं असं भांड्याला भांड लागलं. शेवटी महाराज मंदिरात घंटा आणि संसारात तंटा होतच असतो आणि व्हायलाच पाहिजे, होतच असतो. हो, रोषे प्रेमे दुनवटे दानवर आहे म्हणतात. संसारात या गोष्टी जर झाल्या प्रेम वाढत असते महाराज. हो, काही अडचण नाही. म्हणून ह्या दोघाची महाराज कडाक्याचं भांडण लागायचं आणि ह्याला राग आला, असा रागाने धावून जायचा तिच्यावर. तिला मारायला गेला की ह्याची चापड भिंतीलाच लागायची आणि तिनं बाजूला व्हायचं आणि मोठ्यानं हसायचं. आता काय करावं म्हणला. हो, 18-15 चांगला 1-2 महिन्याचा काल गेला महाराज. ह्याला ती समज सापडाना. राग आलो की महाराज ती एका माणसाची 2 माणसं दिसायली ना, कोणाला ह्याला वैतागून गेला महाराज. आणि 4 महिन्याला लंगुटी यार भेटला. हो, बऱ्याच दिवसाला भेटला मित्र आणि सांगितलं, सकाराम काय चाललंय? काय नाही रे म्हणला, एका गोष्टीची खंत आहे म्हणला. काय झालं? अरे म्हणला, मला 4 महिने झालं मला एका माणसाची 2 माणसं दिसायली. बरं बाहेर काय असो म्हणला, पण घरी आमच्या दोघांचं लागल्यावर म्हणला मग टप्पू दुसरीकडेच लागायला आहे ना आणि ती बाजूला राहिली म्हणला. आणि ते म्हणला, तू सकाराम येडाच आहेस. अरे किती सुधारणा झाली आता. गणपती नेत्रालयात जाय, बीडला जाय, अजून पुढं जाय, जमते म्हणला, काय अडचण नाही. जालन्यालाच जातो म्हणला आणि गेला महाराज जालन्याला. तुम्ही म्हणता एवढ्या लवकर कसा? कीर्तनात जातो बरं का. हो, आणि गेला महाराज 11 वाजता डॉक्टरच्या कॅबिनलाच गेला, नमस्कार घातला. साहेबांनी विचारलं, बोला कुठून आला? म्हणला, मी दिंदुरडून आलो. दैपळचं कशाला नाव घ्यायचं? दिंदुरडून आलो. बोला आपली काय तक्रार आहे? साहेब 5 महिने झाले बघा एका माणसाची 2 माणसं दिसायली. हाच आजाराने तुम्हाला कोण म्हणतंय? डॉक्टर म्हणायला आहे. पुन्हा डॉक्टरनं दुसरा प्रश्न विचारला, बाकीचे 9 जण कशाला आले? बऱ्याच लोकांची रेंज आली नाही तर त्याला मी काय करणार? विठाला विठाला. तुकोबरायने आमच्या दृष्टांत दिला गात्यात, शिनले ते गेले शिनले यापाशी. अरे साधक काल जावा लागत असतो महाराज. साधक कालातलं कष्ट सहन केल्याशिवाय सिद्ध कालाचा आनंद भेटत नसतो दादा. तुकोबरायने साधक कालातली दिनचर्या या अभंगात सांगितली महाराज. तुकोबरायची दिनचर्या बदलली महाराज. अहो, तुकोबरायांचा एक काला असा होता, तुकोबरायांच्या विहिरीला असे सगळे झरेच होते महाराज. महाजनकीचा झरा, सावकारकीचा झरा, शेती होती, पाटील पटवा सर्व काही महाराज. हो, पण हे तुकोबरायाने महाराज या सगळ्या गोष्टी बंद केल्या, काही ठेवलं नाही महाराज. आणि तुकोबराय महाराज एके दिवशी बसले ते एकांतामध्ये. काही साधक मंडळी तुकोबरायकडे आली महाराज आणि सांगितले, महाराज काय चाललंय आपलं? महाजनकी दिसाना, सावकारकी दिसाना, कुठलंच काय तुमचं रस दिसाना, आणि आज तुमचं चाललंय काय? तुकोबरायने सांगितलं, खरं सांगू का, आज मी मनाबरोबर हितगुज माझं साधायलो. मनाला मी जागृतीचा संदेश दिलो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगायले, ऐसे जागावी तो मना, ऐसे जागावी तो मना, ऐसे जागावी तो मना, ऐसे जागावी तो मना, ऐसे ऐसे जागावी तो मना, ऐसे जागावी तो मना, ऐसे जागावी तो मना, ऐसे जागावी
जाग करण्याचं काम तुकोबरायच्याच वाट्याला आलं. तुकोबरायने दोघा तिघाला जाग केले. अहो देवाला सुद्धा जाग केलं. देवा उठा ना. अहो काकड्याची वेळ झाली आता. सगळी मोठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा. 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 झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. 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 संत साधू मुनी अवघे झाले गोळा. 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 जगणीन त्या प्रभूला माझे तुकोबराय जागे करता. दादा देवा उठा ना. काकड्याची वेळ झाली आणि आम्हाला दर्शन द्या. रांगेला चांगले चांगले लागले देवा. गरुड हनुमंत पुढे पाहती वाट. स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोबा. सुखाचार्य नारद महामुनी भगवान खंडेराय सुद्धा आहेत. भगवान शिवजीच्या रूपाने महाराज. तिरसुळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. म्हणून देवाला तुकोबराय जाग करतात. तुकोबराय जनालाही जाग करतात. आता जागा रे भाईनो जागा. माणसाने परमार्थात जाग राहो पण व्यवहारात सुद्धा जाग राहिलं पाहिजे महाराज. हो प्रत्येक पावलोपावली माणसानं बेसावध राहू नये. गाथ्यात तुकोबराय बोलता दादा. बरे सावधान राहावे समय राखोण. नाही सारखिया वेळा अवघ्या पावता अवकळा. पावलो पावली सावध राहिले पाहिजे महाराज. पूर्वीचे माणसं सावध होते महाराज. हो सगळ्या गोष्टी सावध होते. माणसं लवकर उठायचे महाराज. ब्राह्मी मुहूर्त उठायचे. माझा मुद्दा असा चाललाय. तुकोबराय देवाला जाग करतात. तुकोबराय जनाला जाग करतात. अहो जनाला जाग केलं तुकोबरायने. माणसं पूर्वी महाराज लवकर उठायची. हो महाराज माणसानं ब्राह्मी मुहूर्त उठल्यानंतर माणसाला आरोग्य चांगलं प्राप्त होतं. धनसंपत्ती आणि तुम्ही ज्या कामासाठी तुम्हाला जो स्टॅमिना पाहिजे काही पटीने तुम्हाला प्राप्त होतो महाराज ते. हो दारिद्र्य त्या घरात कधी येत नसतं महाराज. उगवत्या सूर्याचं दर्शन माणसाने स्नान करून घ्यावं आणि मावळत्या सूर्याचं दर्शन माणसानं 2 वेळेला सूर्याचं दर्शन घ्यावं. हजारो जन्म महाराज हजारो वर्ष त्या कुटुंबात दारिद्र्य कधी येत नाही. आदित्येशे नमस्कारम एकुर्वंती दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्य नोपजायते. कधी दारिद्र्य येत नसतं महाराज. पण काय दुर्दैवाची गोष्ट आहे महाराज. काय काय माणसाला बायको भावतालून सारवायला येते तरी उठत नाही. हो हे तुमच्याकडचं नाही सांगत बरं का मी. हो आमच्या गावात एक तात्या वाडा आहे. आता राम महाराज दत्ता महाराजाला माहिती 125 दरवाजे आहेत त्या वाड्याला. खरंय आज सुद्धा आहेत. गोपाळ पांड्याचा वाडा होता. 125 दरवाजे. पूर्वीच्या काळात त्या पांड्याला धरायला लोक आले सरकारी. 2 महिने त्या वाड्यात तो सापडा नाही सापडा महाराज. 125 दरवाजे आहेत महाराज. आणि तेच वाडा पुढं आमच्या काही मंडळीने घेतला. त्याच्यापैकी एक भाऊ त्या वाड्यात राहतात आता महाराज. तो ग्रस्त असा आहे महाराज. झोपेतून लवकर उठतच नाही. हो मी एक दिवशी घरी गेलो आणि नेमकं मंडळी सारून गेली होती आणि हे उठला होता. गदे सगट हनुमान निघाला असा. आणि मी म्हणलं काकू हे काय. म्हणल्या महाराज काय सांगावं 4 माणसात तुम्हाला उठतच नाही ते. मी म्हणलं उद्या उठलाच पाहिजे. आणि म्हणल्या बाई महाराज औषध लय सोपं औषध आहे. फक्त तुम्ही उद्या जवळ आल्याबरोबर त्याला म्हणायचं उठा उठा. जनावर निघालं जनावर.
आणि ते म्हणले महाराज जमन का, 100% गुणच येते म्हणलं तुम्हाला, काही चढा. आणि सकाळी आली महाराज ती माऊली जवळ, उठा उठा उठा, जनावर निघाल ते ना, तिथंच पाय वर केले, म्हणला मार 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 मार. असे शंकर काय आमच्या गावातच थोडीच आहे. अरे पूर्वीच्या काळात माणसं असे उठत होते महाराज ब्राह्मी मुहूर्तावर, पायी प्रवास करायचे, चालायचे महाराज. तुकोबारायने जनाला जाग केलं आणि तुकोबारायने महाराज देवाला जाग केलं. आणि माझे तुकोबाराय आज मनाला जाग करतात. काय कारण आहे महाराज मनाला जाग करण्याचं, बोला ना. माणसाच्या परमार्थाला महाराज, बंधाला कारण मन आहे आणि मोक्षाला कारण सुद्धा मन आहे. परमार्थ जे करायचं आहे, एवढी साधना कशासाठी करायची महाराज? अहो आपल्या मनाचं परिवर्तन झालं पाहिजे. हो, आणि हे मनाचं परिवर्तन करण्यासाठी महाराज साधू संतांनी लय सायास केला महाराज. आपल्या भाषेत ग्रंथ निर्माण केले, सगळं काही केलं, पण आमच्या मनानं नाही स्वीकारलं. अहो मनानं स्वीकारावं लागतंय महाराज. मनानं जर नाही स्वीकारलं काही उपयोग नाही महाराज. सातारा जिल्ह्यामध्ये एक कला चालत आली होती परंपरेनं. हो, कोणती? त्या घराण्यात महाराज सनई वादनाचा कार्यक्रम. ह्या म्हातारा पुढे थाकला आणि म्हाताऱ्याला वाटलं आता ह्या 2 पोरापैकी एकाला कला देऊन टाकावी. पूर्वी काय करायचे महाराज हे लोक, 1-2 महिने लगन सरायमध्ये ते वाजिल्याबरोबर महाराज 12 महिन्याचं साधन भागायचं ना. हो, म्हाताऱ्याला वाटलं ही कला बारक्या पोराला द्यावा. आता बारक्या पोराला ती कला सनई म्हणलं त्याला अलर्जीच होती महाराज. जसं काही काही माणसाला ह्या मंडपाची अलर्जी असते, कोण्या सप्ताहाच्या मंडपाची अलर्जी असती महाराज, तसं ह्या पोराला महाराज त्याची अलर्जी होती. सनई म्हणले की महाराज त्याचा हो बघतच नव्हता. आणि बापानं ठरवलं, एकीशी बाप म्हणला मला तुला ही कला शिकवायची, ते म्हणला शिकायची नाही. बाप म्हणला शिकवायची. जुन्या काळातलं म्हातार होतं, उचला आणि कसा आदळला म्हणतात पोरगा, आणि बाप छातीवर बसला. मोठ्या पोराला म्हणला ते सनई आणि इकडे आणली सनई आणि बळच त्याच्या कोणाच्या पोराच्या तोंडात घातली. आणि तोंडात घातल्यावर सगळं झाल्यावर पोरगा म्हणला झालं ना तुमचं आता? नाही नाही झाले का तुमचं आता सगळं? आणि ते म्हणलं झालं म्हणजे शेवटचा षटकार पट्याच्या हातात आहे म्हणला. कोणता कोणता? अहो फुकायचं म्हणा ना. हा, ते म्हणला मी नाहीच फुकल्यावर तुम्ही केलेले प्रयत्न काय उपयोगाचे आहेत महाराज? माऊली महाराज आणले, साठे महाराज आणले, अजून ढाकणे महाराज आणले, पंक्ती दिल्या, मंडप लावला, पारायण, पण हे मन जर मंडपात नाही आलं, पारायणाला नाही बसलं, मात्र पंक्तीला आलं बरं का. हो हो, पंक्तीला आलं. दादा हे मनाचं परिवर्तन झालं पाहिजे दादा. हो, आणि हे मन महाराज राजा आहे आपला राजा, त्यानं कृपा केली म्हणून या देशाला आलो का नाही दत्ता महाराज? म्हणू राजा एक देह पुरी, राजा एक देह पुरी, असे नंद तो त्याचे दोनारे, असे नंद तो त्याचे दोनारे, पुत्र पुत्र संपन्न भारी, पुत्र पुत्र संपन्न भारी, तेरे कृपा केली आम्हावरिया, मनोने आलो या देशा, मनोने आलो या देशा, तेरे कृपा केली आम्हावरिया, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनोराजा एक देह पुरी, असे नाद चिरविनारी, पुत्र पौत्र समान भारी, कृपा केली आम्हावरिया, मनोराजा एक देह पुरी, असे नाद चिरविनारी, पुत्र पौत्र समान भारी, कृपा केली आम्हावरिया. मन हे राजा आहे महाराज. भगवान अर्जुनाला सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, तू मन हे
मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते अर्थात हे मन अत्यंत महत्वाचं महाराज. मनाचं परिवर्तन झालं पाहिजे. तुकोबरायांच्या गात्यामध्ये तुकोबराय साधक अवस्थेमध्ये अहो सिद्ध अवस्थेत सुद्धा महाराज मनाला सोडून तुकोबरायाने परमार्थ केला नाही. मनाला धरूनच आहे महाराज, त्याच्याशी सगळा विचार केलेला आहे. अहो तुकोबराय म्हणतात काय सांगावं तुम्हाला, तुमच्या माझ्या उद्धाराला कारण सुद्धा मनच आहे महाराज, आणि बंधाला कारण सुद्धा मनच आहे. हो, मनाच्या पाठीमाग तुकोबराय लागले महाराज. अहो त्याची कृपा संपादन केली. माणसाच्या सद्गतीला कारण मन आहे आणि अधोगतीला सुद्धा कारण मन आहे महाराज. या मनाच्या बाबतीमध्ये तुकोबरायांनी तरी त्याच्या मागं का लागावं महाराज सांगा ना. कारण नाथ महाराजांना भागवतात काही ओवे दिल्यात फार गोड आहेत बरं का. जगातल्या अशक्य गोष्टी शक्य आहेत, पण मनाला आवरणं फार कठीण आहे महाराज. नाथ महाराज भागवतात बोलतात, वारा बांधवेल मोठे अग्नी प्रासवेल उचटे समुद्र घोटवेल घोटे परी मन आत्मनिष्ठे नये आकाशाची करवेल चौघडी महामेरूची बांधवेल पुडी शून्याची मुरडवेल नरडी परी मनाच्या ओढी अनिवार्य. नाथांची तिसरी ओवी फार महत्वाची. काळ जिंकवेल तत्वता त्रिभुवनीची लाभेल सत्ता परी मनोनिग्राची वार्ता तुझ विनाच्युता घडे केवी. हे मनाला आवरणं फार कठीण आहे महाराज. हो, म्हणून तुकोबरायाने महाराज आज त्याला जवळ घेतलेलं आहे. हो, लोकांनी विचारलं तुकोबरायला, तुकोबराय काय चाललंय, ऐशे जागवितो मना मनाला. अहो तुकोबराय एवढं नाही. हो, तुकोबराय म्हणतात हे दैवतच आहे माझं. हो, माणसं आपल्या घरावर गाडीवर दैवताचा फोटो टाकतात, कोणाचं नाव लिहितात, काही अडचण नाही सामान्य दृष्टीनं. पण पारमार्थिक साधकाने तुकोबराय म्हणतात माझं दैवत आहे. कोण? हे मन दैवत आहे महाराज. साधक वाचक पंडित ऐका मात काही नाही आन दैवत तुका मने दुसरे साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे मन करारे प्रसन्न. या भंगाचं शेवटचं चरण आहे बरं काय. अर्थात हे दैवत आहे महाराज, मन दैवत आहे. आणि मनाच्या बाबतीमध्ये महाराज लय लोकांच्या तक्रारी दादा, खूप तक्रारी. तुकोबरायाच्या बंधूंनी तक्रार मांडलेली याची महाराज नाटाच्या अभंगामध्ये. काय काय करीतो या मना परिनायके नारायणा करू नये त्याची करू विवंचना नेहू पतना आदरिले भलती असवे धावे सैराट वाट आडवाट दरे दरकुट न विचारी काही कुडे कपट घात बळकट मांडियेला न पुरती भ्रमणा. काय वेग आहे महाराज याचा. कशाचा? मनाचा. लयच वेग आहे दादा, लयच चपळ आहे महाराज. हा लयच चपळ आहे. काय सांगा तुम्हाला, बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. हो, म्हणून तर महाराज या मनाला ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये शेळीची उपमा दिली महाराज. कुठं कुठे याला माकडाची उपमा दिलेली महाराज. हे मनाला माणसानं सावरलं पाहिजे महाराज. तुकोबरायाने गाथ्यामध्ये त्याला इशारा केलेला आहे मनाला, तुला एक माझी विनंती गड्या राजा, तू रिकाम राहू नको. आणि ते म्हणला मग काय करू. तुकोबराय म्हणले पारायणाला बस, कीर्तनाला ये, झाडून काढ मंडपामध्ये, पण रिकाम. आणि खरंच माणसाने महाराज मनाला रिकाम राहू देऊ नये बरं का. हो, तुकोबरायाने मनाला प्रार्थना केली महाराज, रिकामे तो नको मना राहो क्षणो क्षणाई वेळोवेळा पारायण नारायण हे करी.
मनाला रिकामं राहू देऊ नये बरं का महाराज. आणि सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहेत महाराज. हो, मनाच्या संकल्पे पायविल सिद्धी हो, तरीच राय बुद्धी त्याची खरी. हो, बरोबर आहे. कारण संकल्प विकल्प त्याचा धर्म आहेत ना मनाचे महाराज. हो, हे मनावरच शेवटी ठरतंय महाराज. काय झालं एक दिवशी महाराज, पोटगीचा दावा लय दिवस चालला कोर्टात. ह्या दोघांचा घटस्फोट झालेला होता. ते सगळं झालं, मिटलं, काही गोष्टी झाल्या, सगळं आल्या. आणि आल्यानंतर महाराज लोकांनी त्या लेकराला सांगितलं, म्हणले राजा हे तुझे वडील आहे. लोक म्हणू लागले बरं काही तुझे वडील आहे. पण त्याच्यातल्या एका शहाण्या माणसानं सांगितलं, बाळा तुला खरं सांगू का, तुझे वडील आहेत कोण आहेत, खरे वडील कोण आहेत हे सांगण्याचा खरा हक्क कोणाचा आहे? आईचा आहे ना. पण तुकोबर आहे त्याच्याही पुढे गेले गात्यामध्ये. हो, आई म्हणली राजा हे तुझे वडील आहेत. पण तुकोबर आहे म्हणतात, खरं सांगू आई, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. तुझ्या मनाला माहिती आहे वडील कोण आहेत म्हणून. महाराज शेवटी ह्या गोष्टी मनावर येतात. हो, हे मन फार प्रधान आहे महाराज. म्हणून महाराज मनाला असं तुकोबराने पुढं केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीला पुढं केलेलं आहे. मनाच्या मागे जे एवढे लागले महाराज. हो, आपल्या भागाला एक शब्द आहे महाराज, प्रळीच्या भागा. हो, तुकोबरायनं घाट नांदूरचं काय लोणी एवढं मनाला का लावलं, त्याचं कारण आहे महाराज आपल्या उद्धाराला आणि मोक्षाला. कारण मनय न बंधाला तुकोबराने आज त्याला जागवलंय महाराज. ऐशी जागवी तो म्हणा कामून पळायलास तू. क्षण एक मन स्थिर करोनी सावध होई डोळे उघडोनी. पाय हे वेद बोलिले पुराणी. हो, नाटाच्या अभंगात वर्णन आहे महाराज. हो, म्हणा थोडस सावध होय, मन सावध झालं पाहिजे आणि मनाला प्रबोधन केलं पाहिजे महाराज आपल्या. आणि ह्या मनाच्या एवढ्या तरायत काय सांगा तुम्हाला. ज्ञानोबरायने महाराज ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला सांगून गेलो, याला शेळीची उपमा दिली महाराज. हो, काय झालं दादा, एका राजानं जाहीर केलं की माझ्या शेळीचं जो पोट भरून आणीन त्याला मी 20,000 रुपये बक्षीस देईन. पण कंसात असं लिहिलेलं होतं, शेळी जगली का नाही ही परीक्षा मी घेणार. हो, राज्यातल्या तरुणाने विचार केला, अरे शेळी कुठं जगत नसती का. ह, आणि महाराज एक तरुण सकाळी उठला, स्नान केलं, हनुमानजीचं दर्शन घेतलं आणि आला राजवाड्या. सरकार शेळी कुठे, सोडी शेळी आणि गावाच्या बाजूला घेऊन गेला. एवढी शेळी चारली महाराज, 5:30 वाजता तिला ढकलीतच आणलं. हो, आणि 5:45ला शेळी मंडपात आली. आल्यावर ते तरुण मागच आला ना, सरकार 20,000 रुपये द्या. राजा म्हणला बाळोटेस का काय, कंसात खाली लिहिलेलं आहे शेळी जगली का नाही परीक्षा मी घेणार. प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी जा बरं तुम्ही शेळी जगली का कशी बघा. आणि प्रधानजीने महाराज तिला आवडणारा एक पदार्थ शेतातला, पूर्वीच्या काळात काय आवडत होतं तिला, ती भोवळीची पेंडी. हो, हे आम्ही कीर्तनकारानं कीर्तनात सांगतो, परतेच्या काय माहिती. हो, भोवळीची पेंडी लुसलुशीत महाराज. हो, प्रधान तिच्या पुढे घेऊन आल्याबरोबर महाराज शिळी तुटून पडी ना महाराज. कशावर, लय शेळ्या कीर्तनाच्या अगोदर तुटून पडत्यात. आणि कीर्तन झाल्यावर सुद्धा फक्त तुम्ही म्हणा विठाला विठाला. शिळीनं महाराज त्या पेंडीला तोंड लावलं, पेंडी खाल्ली, तरुणाचा चेहरा पडला. अरे अरे अरे. दुसरा तरुण उठला, दुसऱ्या दिवशी स्नान केलं, हनुमानजीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा शिळी सोडी गावाच्या बाजूला नेली. पंचाचा कापूस, पाटलाची तूर, सगळं काही सगळं चारून महाराज शेळी पावणे साला हजर केली. सरकार 20,000 रुपये तयार ठेवा. राजानं सांगितलं प्रधानजी परीक्षा घ्या. आता प्रधानजीच्या ठरल्याच कार्यक्रम होता महाराज. ती पेंडी घेऊन आली, शेळी तुटून पडी ना महाराज. कशावर, पेंडीवर. आता काय करा महाराज, 2 तरुण फेल गेले ना महाराज. तिसऱ्या दिवशी तिसरा तरुण उठला, त्यानं स्नान केलं, हनुमानजीचं दर्शन घेतलं. तुम्ही म्हणता तुझा स्नानावर जास्त जोर दिसायला आहे. नेमका प्रकार स्नान वेगळं असतं आणि आंघोळ वेगळी असते महाराज. सुशेन महाराज, स्नान कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये संकल्प असतो त्याला स्नान म्हणतात. आंघोळ आपल्या घरी केल्या जाते महाराज. तात्या आपण आता पंढरीला जातो ना,
चंद्रभागेमध्ये ते स्नान असते महाराज. हो, त्यातलं विधी बर का. चंद्रभागे स्नानाचा विधी कोणता विधी? चंद्रभागेचं स्नान कसं करावं हे विधी बर का. तीर्थाला गेल्यानंतर अगोदर त्याचं दर्शन घ्यावं लागतं आणि मध्ये गेल्यानंतर महाराज 3च बुड्या मारायच्या बर का. सूर्याला अर्घ्य द्यायचं. आपले माता पिता जर स्वर्गवासी झाले असतील त्यांच्या प्रीतीर्थ महाराज आपण अर्घ्य सोडायचं, पाणी सोडायचं, त्यांचं स्मरण करायचं, उद्धार होत असतो आणि बाहेर यायचं आणि पुन्हा मग हरिपाठ. ह्याला स्नान म्हणतात. ह्या तरुणाने स्नान करून गेला महाराज. तिसऱ्या दिवशी शेळी सोडी गावाच्या बाजूला 2 किलोमीटर नेली महाराज. एका शेतकऱ्यानं नांगरून डोंगरून काशा येचून असं काळ खट केलेलं होतं महाराज प्लॉट 2 एकरचं. आणि त्या नांगराटीत मेघ ठोकली आणि शेळी बांधली. तिला आवडणारा पदार्थ ते प्रधान घेऊन येत होतं ना. हो, ती पिंडी त्यानं आणून ठेवली, तिच्या अंतरानं ठेवली. हे 2 कार्यक्रम केले आणि तिसरा कार्यक्रम त्यानं आच्या कोच्या खावल्या. आच्या कोच्या कोण खावतो? पॅन्टीवालाच नसतात महाराज. हो, कोण खावतो? तात्या धोत्रावाला खावतो ना. हो, हे जरा शास्त्र आहे बरं. काय हे धोतर आपल्या वैदिक धर्मामध्ये एवढं शास्त्र बारीक आहे. आम्हाला पाठामध्ये 2012ला शेखर महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं. आपण लुंगी गोठवून जर नुसतं पाणी जरी पिलं तर दारू पिल्याचं पाप लागते. मग मंदिरात लुंगी व अभिषेक केल्यावर कसं होईन आपलं? नाही, आपलं कसं होईन मला सांगा ना. मंदिरात आणि जात नाहीत का आपण मंदिरात? इकडे आमच्या तिकडचं सांगायलो मी. हो, तुमच्या तिथं चांगलं आहे. हो, लुंगी गुंडाळू नये देवधर्म करत असताना. किमान 5 ठिकाणी कष्ट आहे बरं. काय ह्याला शास्त्र आहे. 5 ठिकाणी बांधलेलं हे गाठ कधी बांधू नये. हो, 5च ठिकाणी का तर पंचमहाभूताचं हे शरीर. हो, म्हणून हे धोतराचा विधी. ह्यानं आच्या क्वाच्या खावला. जवळच लिंबाचं झाड होतं मला. लिंबाच्या झाडावर चढा हे तरुण आणि असा चपकाच फोक काढा म्हणतात. हो, आणि 4:30ला खाली उतरला. म्हणला 1 तास ताईचं आता ट्युशन घ्यायचं. आणि त्यानं 4:30ला ट्युशनला प्रारंभ केला. पण ट्युशन कसं घेतलं? डाव्या हातामध्ये ती पेंडी. कोणती? प्रधान जे घेऊन येत होतं ना पेंडी, ती पेंडी. उजव्या हातामध्ये हात्या. तिचं तोंड पुढे आल्याबरोबर विठाला विठाला बैल जराशी निघूनच गेलता. विठाला विठाला. 5:30 वाजता ताईचं ट्युशन घेतलं कोणी तरुणानं आणि 5:30 वाजता ताईला गॅस्ट्रो झाला ना. गॅस्ट्रो कळतो ना तुम्हाला राम महाराज? हो, दोन्हीकडून कार्यक्रम सुरू झाला आणि मग ताईनं 5:45ला ठरवलं आता मी तोंड लावणार नाही. कशाला कशाला? हो, त्या बाई पेंडीला नाही नाही नाही. आणि 5:45ला सोड्यावर अशी मोकळी पळायली शेळी महाराज. जीच आली म्हणताना राजवाड्यात तरुण मागा आला. सरकार 20,000 रुपये. राजा सांगितलं बावळटेस का काय? प्रधानजी परीक्षा घ्या. ह्या प्रधानाचं याला एकच डाव येत होता ना महाराज. हो, दुसरं काहीच नाही. शेनं ती पेंडी घेऊन आला. शेळीनं पेंडी बघणं आणि धारूरच गाठणं ना महाराज. हो, ती म्हणली बाई काल 1 तास ट्युशन झाला या पेंडीमुळं. हो, तसं दादा या मनोरूपी शेळीला काय दिल्यावर हिचं पोट भरणार आहे सांगा ना दादा? काय दिल्यावर पोट भरणार आहे? हो, अरे ज्या शेळीला कुणीच विचारित नव्हतं तरी गावानं तिला निवडून दिलं. विठाला विठाला विठाला. गावात राहायला जागा नव्हती. तालुक्याला दिंदरूरला गाळे काढे महाराज. हो, काही एक झालं काय दिल्यावर हिचं पोट भरणार आहे दादा? हो, म्हणून दादा शेळीचं रूपक माझ्या ज्ञानोबराने 16व्या अध्यायात केले. जैसे चरणे शेळीचे का धावणे, वायूचे जाळणे, आगीचे भलते होते. काय दिल्यानंतर महाराज ह्या मनोरूपी शेळीचं पोट भरणार आहे? म्हणून हिला अगोदर जाग केलं पाहिजे. तुकोबरायला लोकांनी विचारलं महाराज काय चाललंय तुमचं? ऐशे जागवितो मना. बर त्या मनाला तुम्ही जागृतीचा संदेश कोणता द्यायला? विषय काय? तो विषय अभंगाचं पहिलं चरण. फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. तिचा संदेश नेमका त्याचा विषय काय? तुकोबराने तो विषय अभंगाच्या प्रथम चरणात मांडला. अत्यंत महत्वाचा आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत
संसार हा फलकट आहे, परमात्मा सार आहे. बर, आपण दही मंथनाला घेतल्यानंतर त्याच्या सार भाग कोणता आहे? लोणी. आणि आसार भाग ताक आहे. मग बाजारात दोन्ही बी आपण विकायला मांडले, किंमत दोघाची सारखी येईन का वेगळी येईन? एका मोले दोन्ही मागू नये. अहो एका किमतीमध्ये दोघ जण कसे भेटते? ताकाची किंमत वेगळी आणि लोण्याची किंमत वेगळी. जसं महाराज त्या दह्यामध्ये लोणी सार आहे आणि ताक आसार आहे, तसं या जगतामध्ये महाराज परमात्मा सार आहे बरं का. किंवा आपण शेतकरी माणसं आहे, असं सांगा कोणतं धान्य की ते असं धान्य की ते त्या कशाला तुमच्या धान्य आणि त्याला सोदरी आपलं ते हे येतो ना, त्याला आपण भुसकट म्हणू. असं कुठलं धान्य नाही महाराज, ते नुसतं धान्य शुद्ध जन्माला आलंय. धान्य म्हटलं की महाराज तो पसारा आलाच ना. मग ते आपल्याला शुद्ध धान्य प्राप्त होण्यासाठी आपण काय करतो? वाऱ्याची मदत घेतो ना, वावडीची गरज घेतो. हो, आणि ते शुद्ध धान्य बाजूला करतो आणि फलकट पसारा तो बाजूला सरतो. महाराज या जगामध्ये महाराज भगवान परमात्मा सारे बरं का. मुळात महाराज जगतच नाही. अजातवाद सांगते प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा काळी घडेना. पण हे सगळ्याला पटत नाही, म्हणून विवर्तवाद जरा पुढे आला महाराज. हो, आता जगात असं आहे महाराज, सगळंच खोटं नाही आणि सगळंच सत्य नाही. असं काही तसं काही असतंय ना महाराज. हो, बऱ्याचशा वेळाला लोकांनी विचारलं कस काय हो, म्हणले कालच्या महाराजाचं कीर्तन बरं आहे त्याचं, असं काही तसं काही असं काही तसं काही बरं. त्याचा अर्थ लय बरं बी नाही लय तसं. या महाराज तसं जगात जर विचार केला महाराज, हे सगळं महाराज मिथ्याच आहे बरं का. असत्य सगळं मिथ्या आहे. पण आमचं दुर्दैव आहे महाराज, आम्ही सत्य म्हणून त्याचा स्वीकार केलाय. चालविती व्यवहार सत्य मून पडली हे रूढी जगा परिचार. आणि चालविती व्यवहार सत्य मून वास्तविक पाहता जगातल्या सगळ्याच गोष्टी महाराज हो ह्या फुलकट आहेत महाराज, आसार आहेत. परमात्माची एक सार आहे महाराज. परमात्माच सार आहे. आणि त्याच्या बाबतीत म्हणतो तुकोबराने असे चकारात्मक त्याला महाराज उत्तर दिले. तुका म्हणे तूची खरा येर वावुगा पसारा. पण काय करावं या जीवाला? अनादिकालाचे संस्कार पडित महाराज. म्हणून मग अनादि संसार मालेच्या ठाई. आणि पूर्वजन्मातले महाराज ते संस्कार जात नाहीत हो महाराज, जातच नाहीत महाराज. पूर्वजन्मातले संस्कार जात नाहीत, किती बी काही करू द्या महाराज. एका राजाला 11 मुली झाल्या आणि 12व्यानं राणी सरकार गरोदर होत्या. ही आला बाबा एक दिवशी घरी, म्हणला सरकार 11 मुली झाल्यात आपल्याला, 12व्यानं तुम्ही गरोदर आहे. आता जर मुलगी झाली की तुमचं धड शिराच्या बाजूलाच करणार मी. आणि ती म्हणली बाई हे कमा यशोद्यांचं आहे का? पण राजा राजाच असतो ना महाराज. हो, राणीनं सांगितलं सरकार तुम्ही हे काय बोलायला तुम्ही? नाही 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 म्हणले. हो, तुला मुलगी झाली की शिरच्छेद करणार तुझा. राणी घाबरली महाराज, पण हाताखालच्या दासदासी हुशार होत्या. सरकार घाबरण्याचं कारण नाही, लय सुविधा निघाली आता. आणि तुम्ही काय तसं घाबरायला तुझं त्यात पैसे असल्यावर काय बी होतंय, तुम्ही घाबरूच नका. आणि त्यांनी मग सगळा डाव रचला महाराज. हो, राणी सरकार बरोबर गावातल्या कोणत्या महिलेचे बरोबर महिने गेलेत हे त्यांनी ओळखलं. आणि राणी सरकार प्रसूत झाल्या आणि मुलगीच झाली महाराज. आता मुलगी झाली, आता कसं करायचे? राजाला तर कळू द्यायचं नाही. दासदासीने शोध लावला महाराज. राणी सरकार बरोबर त्याच गावातल्या एका नाव्याची बाई प्रसूत झाली होती. गुपचुपोछ्या तिकडे गेल्या आणि त्या नाव्याच्या पत्नीला सांगितलं, त्या बाईला म्हणले बा हे 5 लाख रुपये, आमची मुलगी तो घ्यायची, तिला झालता मुलगा आणि तुझा मुलगा आम्हाला द्यायचा. आता तिला आलता मुलाचा कटाळा. कोणाला? तिला मुलाचा कटाळा आलता आणि हिला मुलीचा कटाळा. असं लयच घडते ना बऱ्याच वेळाला. बरं ते आता देवाच्या घरचा माळ आहे महाराज, याच्यात काय आता काय याच्यात काय म्हणजे काय असं काय नाही ना महाराज. काय जे असन ते
हो, तिला कटाळा आलता पोराचा, काय नाही म्हणली. आणि तिनं 5 लाख रुपये घेतले, ते मुलगा द्याला, ही मुलगी घेतली. आणि इकडं मुलगा आणल्यावर मला साखर पान झालं नसो, वाजंत्री आले, राजाला प्रधान, हे मारात फटाकड्या वाजायल्या, सरा बेंडबाजान तिथं काय मारा, सरा राजाला मुलगा झाला महाराज. मुलगा लहानाचा मोठा झाला, कुणी बी गेलं राजाचा मुलगा कुणी बी गेलं. आणि कुणी घेतलं की महाराज पोराचं एकच काम, कोणाची बी अशी दाढी चोळायची हळू. आणि जरा पोरग टणक झालं, कीर्तनात लय लवकर टणक होते. हो, आणि झालं रे टणक महाराज. प्रधान जवळ आला, म्हणला राजकुमार आपल्या आवडीचा विषय काय, तुम्हाला काय आवडतं, तुमची आवड सांगा. आणि मग राजकुमारानं खास गोड उत्तर दिलं राम महाराज. राजकुमाराला विचारलं तुम्हाला काय आणायचं आवडीचं. राजकुमारानं सांगितलं धोपटीन वस्त्र आम्हाला घेऊन या. हे लेकराचा दोष नाही महाराज, अनादिकालाचे संस्कार आहेत ना. तसं या जीवाला आम्हाला अनादिकालाचे संस्कार झाले, ते संस्कार लवकर जात नाही तो महाराज. हो, म्हणून अनादिकालापासून हे आपण सगळी रूढी परंपरा महाराज सत्य मानतो महाराज. तुमच्या भागात एक गाव आहे दत्ता महाराज, तुम्ही आताच आला त्या गावात, एक गाव आहे तुमच्या भागात आल्या. आता आपल्याकडे पक्ष पंधरवड्यामध्ये पौर्णिमा झाल्यानंतर आपले वडील ज्या तिथीला गेले त्या तिथीलाच पित्र घालतात का नाही. इथं कसं आहे, बरोबर आहे ना तात्या, बरोबर आहे ना, ज्या तिथीला गेले ती तिथी बरोबर आहे ना. इथं तुमच्या जवळचे एक गाव आहे, नाव नाही सांगत मी, गेल्या वर्षीच कीर्तनाला गेलो तुम्ही. त्याच्यात असं आहे, पौर्णिमा झाला आणि शुक्रवार आला की साऱ्या गावाचे पित्र. आणि मी म्हणलं हे कस काय, पहिल्यापासून चलत आलेले नाही. हे काही पद्धती मला सांगा तुम्ही. आता भोगलवडीचा कार्यक्रम भगवान बाबाच्या काळातला, त्याचं उत्तर काय बाबाला भेटलं, बाबा लई दिवसानं हे चलत आलेले, म्हणले मला आता बंदच करायचंय. काय होतंय ते बघू. केलं बंद. काय झालं महाराज सांगा ना, काय झालं. जगामध्ये महाराज काही रूढी परंपरा आहेत महाराज, सत्य म्हणून आपण त्याचा स्वीकार केलेला आहे. हे मुळात जगच महाराज त्या ठिकाणी सत्य नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे म्हणा जरा सावध होय रे राजा. अरे हे संसार कसा आहे, फोलकट आहे संसार, याच्यामध्ये कुठलाच राम नाही. म्हणून मनाला तुकोबाराय समजवतात, फलकट तो संसार येथे सार भगवंत. सत्य महाराज तुकोबारायने त्रिवार सांगितलंय, सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगदाकार, कागा दाविला जगदाकार. सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगदाकार, कागा दाविला सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. परमात्मा सत्य बर का महाराज, सगळं जगत मिथ्या आहे. वेदांत शास्त्रामध्ये 6 पदार्थ अनादी सांगितले. माया अनादी शांत आहे आणि परमात्मा अनादी अनंत आहे. अनादी अनंत आहे महाराज. परमात्मा जेव्हा नव्हते चराचर आणि तेव्हा होते पंढरपूर. अरे पहिले कोठेच नव्हते काही, त्याही वेळाला महाराज हे परमात्मा आहे महाराज. परमात्म्याचं अस्तित्व त्रिकालाबादी सत्य महाराज. देश काळ वस्तू भेद मावळला. परमात्मा तिन्ही काळात आहे बरं का, आपण तिन्ही काळामध्ये नाही. म्हणा तू हे काम कर, फलकट तो संसार हे ते सार भगवंत. आणि माणसानं सार वस्तू ग्रहण केली पाहिजे. हो, त्रिगुणासार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. आता तुकोबारायने या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मनाला ही जागृती दिली महाराज, विवेकाची जागृती दिली महाराज. माणसाचा विचार जागा झाला पाहिजे. हो, आणि तो विचार ते विवेक कुठं असतो महाराज, संताजवळ बरं का. चंद्रुतेथ चंद्रिका शंभुतेत अंबिका, संत तेत विवेका. आसनेच की जी संताजवळ विचार असतो. आणि विचाराशिवाय परमार्थ नाही महाराज. विचारा वाचूनी न पविजे समाधान. म्हणा थोडं जरा सावध होय,
फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐशे जागवी तो मना सरशे जना सहित. मनानं आता पुस्तक ऐकून घेतलं. जवळजवळ एक हिस्सा 2 हिस्सा कीर्तन केले मायावर. त्या संसाराचं सांगितले, मला जागे केले. नेमकं आता मी काय करावं? तुकोबारे म्हणतात त्या भगवंताचं नाम घे. पण कसं नाम घे? अभंगाचं 3रं चरण. अवघे निरसोनी काम, 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 अवघे निरसोनी काम. ओ घ्यावे नाम विठोबाचे, घ्यावे नाम विठोबाचे, ऐसे जागवी तो मना, ऐसे जागवी तो मना. घ्यावे नाम विठोबाचे, घ्यावे नाम विठोबा, विठोबाचे, अवघे जागवी तो मना, ऐसे जागवी तो ढोबार कुमार हरी सोनी काम, घ्यावे नाम विठोबाचे. काम शब्दाचा अर्थ इच्छा. शास्त्रीय भाषेमध्ये याला इदम्मेषा म्हणतात. इदम्मेषा संसारात मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला सांगा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हे कधी संपणार आहे महाराज? आणि कोणाचं संपलंय महाराज? अहो तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ज्याचे देव बांधवणी, त्याची जर इदम्मेषा संपली नाही तर आपली इदम्मेषा कुठं ठेवायची महाराज? कोणाची? रावणाची. महाराज त्याचे काही कामं शिल्लकच राहिली होती महाराज. आणि संसारातले कामं कोणाचीच पूर्ण होत नसतात महाराज. कोण म्हणले उग महाराज, उग आता पूर्वीच्या काळात महाराज काय असायचं? हे पाटील मोठा बारदाना राहायचा 400-200 एकरचा, जुना काळ, वडिलांचा काळ. आणि मग ते गडी कामावर राहायचे आमच्या भागाला उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यात ते खराडा लवकर यायचा ना आवताचा, आणि मग ते दोरी वळण्याचा कार्यक्रम सुरू ठेव. मालकानं त्याला ते हे द्यायचं, आंबाडा वळायला दोरी. आता ही दोरी बंद होण्यासाठी काय व्हावं लागेल? एक तर वळणाराला कंटाळा यावं लागेल, एक नाहीतर आंबाडा संपवावा लागेल, 2. आता ह्याला जर कंटाळा नाही आला आणि आंबाडा जर नाही संपला तर बरं दोरी चालूच आहे ना. संसारातले काम कधीच कोणाचे पूर्ण झाले नाहीत आणि होणार नाहीत. हो, एके दिवशी महाराज आपलाच कार्यक्रम संपतो. हो, एका माणसानं महाराज, पूर्वीचा काळ होता, जायदाद भरपूर होती, 100 बैल होते. त्याच्या कामावर गडी एकच लावला. लईच महाराज पैनं संसार केलेला होता. हो, आणि गड्याला सांगितलं, गड्या काय साल असन ते तुला देतो बरं का राम महाराज. जे साल आता आणि अलीकडे निघाले जगधाराजेने. कशाचा जगधारा महाराज? मनाचा धारा निघाला आता. जगधारा काय बरं ठरलं महाराज, पैसे तो ह्या मनावर, पण अडचण एकच आहे, 8 एवढीच आहे. दिवसाची गुजराण मी करतो, पण रात्रीची गुजराण तुला करावं लागेल. ते म्हणला रात्रीची गुजराण करतो. नाही नाही तसं नाही, सगळे बैल बसल्याशिवाय तू झोपायचं नाही. आणि ते मला 11 वाजत आलेत ना, तुमचे बैल खवा बसणार. बरं आला ना कामावर महाराज. बैल कुठं बसत नसतात का? म्हणला माळेगावच्या बाजारातली घोडे तर बसायला लागली, आणि बैल कुठं बसत नसतात का? आलं महाराज पहिल्या दिवशी कामावर महाराज 90 बैल बसली महाराज, आणि 10 बैल उभा राहिले. भळच रात्र काढली त्यानं. जाऊ द्या म्हणला, आज नाही बसले, आता उद्याच्याला दुसऱ्याशी कामावाला महाराज. ती रात्र तशीच काढली. दुसऱ्याशी 99 बैल बसले जाता महाराज, आणि एकच गोरं उभा होतं. काय करा म्हणला, एवढं गोरं बसलं ना म्हणला, अशी लांबवून देतो म्हणला. कोणाचं कीर्तन असो, माऊली महाराज नाही कोणाचंही असो, काही संबंध नाही म्हणला, पण लांबून द्यायची म्हणला आपल्याला. आणि महाराज ते पूर्वी नाही का महाराज, एखाद्या डोहामध्ये म्हैस जर बसाना गेली तर तिला माणसं असं बळच दाबून बशीत होते, तसं महाराज त्या गोऱ्याजवळ गेला आणि त्याला असं बळच दाबून खाली बशिलो. दुसरे 11 उठले. त्याचं तसं झालं नाही हो दादा. आपल्या संसारात असंच आहे दादा.
इकून गोदडी शिवली की तिकून उसवती आणि तिकून ऊस शिवली की इकून फाटती महाराज आणि फाटण्यात उशिण्यात ह्याच्या गोड जेवणाच्या पत्रिका तयार होत्या. हरिभक्तीपरायण फलाण्या महाराजाचं केलं. महाराज संसारातले काम संपत नाही. तो गोबराय म्हणले हे म्हणा हे जरा बाजूला सार अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. अरे भगवंताचं नाम घ्या. दादा एक अभंग सांगतो महाराजां पुढे जातो. तुम्ही भगवंताचं नाम जर मला श्रद्धायुक्त घेतलं ब्राह्मी मुहूर्ताव तर तुकोबराय म्हणता जगात न कळणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळत्या. ऐका सुशेन महाराज, न कळणाऱ्या गोष्टी कळत्या. जे तुम्हाला दिसत नाही ते दिसल्याशिवाय राहणार नाही. ज्याचं तुमचं कव्हाच जमलं नाही कधीच तुम्हाला बोलत नाही तो बोलल्याशिवाय राहणार नाही. 3 अलभ्य वस्तू तुमच्या पदरात प्राप्त होणार आहे. हो, आणि कसलाही आसक्त माणूस असू द्या विषयी पामर याचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ही नामाची शक्ती महाराज. न कळे ते कळो नाम या विठ्ठले एकाची या. न बोले तो बोलो येईल उगले नाम या विठ्ठले एकाची या. न दिशे तो दिसेल उगले नाम या विठ्ठले एकाची या. अलभ्य तो लाभ होईल अपार नाम निरंतर म्हणता वाचे. आणि तुका म्हणे जीव असक्त सरोभावे तरतील नावे विठोबाच्या. महाराज जगातल्या अशक्य गोष्टी तुम्हाला शक्य होत. आणि एवढ्याच अभंगाचं तुम्ही जर गान केलं आणि सुचिरभूत होऊन जर तुम्ही अभंग म्हणलात आणि तुमच्या घराची चौकट सोडली ज्या कामाला तुम्ही चाललात ते काम जर तुमचं 100% नाही झालं दुसऱ्या दिवशी मला येऊन सांगा तुम्ही महाराज तुकोबरायचे अभंग आम्ही गायला हो आणि कामाला लागलो आमचं काम फत्ते झाला नाही. असं होणार नाही महाराज. हे कारण वेदवाणी ना पांडुरंगाचा प्रसाद आहे हे तुकोबरायांचा. म्हणून जगातल्या अशक्य गोष्टी शक्य होत्यात नामाने महाराज. बरं नाम साधना अशी महाराज याच्यासारखी पुण्य पदरात पडणार. एक जण म्हणला आपल्याला जायदादच लई म्हणला जेवढं समुद्रापर्यंत जमीन आहे तेवढी मी दान करणार. तुकोबराय म्हणले तेवढी दान कर पण माझ्या नामाची तुलना होणार नाही. समुद्रवली अंकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा म्हणून कोणी न करावा आळस. म्हणून दादा अवघे निरसोनी काम सगळे काम बाजूला सारायचे महाराज. छेदोनी आळसाची दौडोनिया निद्रेशी आत्मचिंतन अरणेशी अविश्रमेशी करावे महाराज. आळसाला बाजूला सरायचं दादा आणि भगवंताचं नाम घ्यायचं. अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. कोणाचंही घ्या महाराज. पांडुरंगाला 1000 नाव आहेत महाराज. कोणते नाव घ्या महाराज. हो पण माणसं लईच निघाली महाराज. आता बऱ्याचशा जण घरात सकाळी गेलं महाराज कधी योग आला तर ते कुणी कोणती स्वामी समर्थाची कॅसेट लावते तर कुणी कोणती कॅसेट लावते महाराज. काय चाललंय महाराज हे. हा अरे तुकोबरायने एवढा राज्य रस्ता तुम्ही आम्हाला करून दिलाय आणि तुकोबरायांचं बोलू म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. सांगा ना सुप्रीम कोर्टाच्या नंतर भांडल कुठं अपील करायचं नाही ना महाराज. माघारच घ्यावं लागते. तसं तुकोबरायांची वाणी ही सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. म्हणून माझे तुकोबराय म्हणाला म्हणतात अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. आणि असं भगवंताचं नाम घेऊन तू नाम जर नाही घेतलंस आणि तुझ्या जीवनात भगवान परमात्मा जर नाही प्राप्त झाला भगवत साधना करून अरे देव जर नाही प्राप्त झाला तर पदरात सीनच आहे ना ते मिथ्याच आहे. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे